यवतमाळ ते पारधी बांधवाबाबत स्वातंत्र्यपूर्व काळात असलेली समाजाची मानसिकता आताही कायमच असल्याचा प्रत्येक नेर तालुक्यातील आजंती येथील पारधी बांधवांच्या संघर्षमय कहाणीतून वेळोवेळी येतो। आजंती ग्रामपंचायत प्रशासन, गावकरी तसेच प्रशासनाची झालेली चुप्ती युती पारधी बांधवांच्या मुळावर आहे। या घटकाला अजून मागास करण्यासाठी ही युती तयार झाली असून तरी संवैधानिक मार्गाने लढू, आम्ही ही विषमता दूर करू असा विश्वास गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी व्यक्त केला। आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून आजंती येथील प्रकरणात न्यायाची अपेक्षा केली आहे। आजंती येथील मागील 40 वर्षापासून 56 पारधी कुटुंबे वास्तव्याला आहे, परंतु त्यांना कुठल्याही मूलभूत सुविधा मिळत नाही। घरकुल, वीज, विकासात्मक योजना, शिक्षण, आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांची या ठिकाणी पायाभरणी झाली नाही। ग्रामपंचायतीने घडवून आणलेल्या प्रकरणात पारधी बांधवांना दोषी ठरविण्यात आले आणि तेव्हापासून त्यांना गावबंदी करण्यात आली। त्यांनी जमिनीचा 8A आणि गुरुदेव युवा संघाच्या नेतृत्वात 25 जानेवारी 2024 रोजी उपोषण केले होते। याची दखल घेण्यात आली। त्यानुसार आजंती येथील ग्रामपंचायतीच्या सचिवांनी लेखी पात्र निर्गमित करून घेत 8 फेब्रुवारी 2024 पर्यंत 8 देण्याची लेखी आश्वासने दिली। यावेळी उपविभागीय अधिकारी दारवा, गट विकास अधिकारी नेर, तहसीलदार नेर यांच्यासह ग्रामसेवक आजंती येथील उपस्थित होते। परंतु 6 महिने लोटले तरी देखील सचिवांनी 8 देण्याचे सौजन्य दाखविलेले नाही। या वेळांचे कायापालट होऊन प्रत्येक पारधी बांधवांना फायदा व्हावा यासाठी गुरुदेव युवा संघाकडून प्रयत्न केले जात आहे।